आपण प्रभूच्या वचनाकडे जात असताना उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि त्याचे एक 2-4 वचन पटापट वाचूया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. आपण जर वचन वाचलं याच्यामध्ये जर आपण बघितलं की ख्रिस्ती लोकांचे जे जीवन आहे ते एका युद्धभूमीसारखं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की सैतान जो आहे काही त्याच्या मूलभूत डावपेच आहे तो आपल्यावर टाकत असतो की आपण या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण पुढे नाही गेलं पाहिजे. तर अशा काही 4 उदाहरण आहेत जुन्या करारामध्ये काही लोकांबद्दल, पण मला वाटत नाही की ते 4ही उदाहरण त्या व्यक्तींचे आपण पूर्ण करू शकू या वेळेमध्ये. तर 1-2 जरी झाले तरी मला असं वाटतं ते पूर्ण होईल आपल्यासाठी. जो सैतान आहे त्याचा आपण जर बघायला गेलं त्याचं मूलभूत जो डावपेच आहे तो नेहमी 2-3 गोष्टी करत असतो. एक तर पहिले तो टार्गेट करत असतो. एक ख्रिस्ती व्यक्तीवर तो लक्ष करत असतो. काय लक्ष करत असतो ते आपण बघूया. दुसरी गोष्ट आपण बघतो की तो एक हत्यार वापरतो, शस्त्र वापरतो, वेपन वापरतो. त्यानंतर आपण बघतो त्याचा उद्देश काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. आणि या सर्वांवर मात करण्यासाठी ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आपलं संरक्षण, डिफेन्स काय असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. हे 3-4 गोष्टी आपण हे 2 उदाहरणांमधनं बघायचा प्रयत्न करू. आपण जे पहिलं उदाहरण वाचलं ते उत्पत्तीच्या पुस्तकामधली पहिली व्यक्ती आपण जर घेतली हवा, तिच्याबद्दल जर आपण वाचलं तर सर्वात प्रथम सैतान कुठल्या गोष्टीवर आपण बघतो लक्ष ठेवतो. या हवेच्या अध्यायामधनं आपण बघितलं तर 2 कोरिंथीकरस पत्र त्याचा 11वा अध्याय 3रं वचन मध्ये जर वाचलं तिथे तर आपल्याला लक्षात येईल. तिथं असं लिहिलेलं आहे, तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यांच्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. पॉल इथे सांगण्याचा हेच प्रयत्न करतोय की तुमची मने, सर्वात प्रथम सैतान जो आहे तो आपल्या मनावर टार्गेट करतो, लक्ष करतो. त्याच्या एक लक्षात घेतलं पाहिजे की देव ते सत्य वचन आपल्या मनाच्या द्वारे बोलतो, आपल्या हृदयामध्ये देतो. तो आपल्याशी मनाद्वारेच संवाद साधायचा प्रयत्न करतो. आणि इथं आपण असं बघतो की सैतान जो आहे त्याचं पहिलं लक्ष जे आहे, टार्गेट जे आहे ते मन आहे. जर आपण अनुवादचं पुस्तक त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन किंवा मत्तईचा जर सुसमाचार बघितला, शुभवर्तमान बघितलं 7वा अध्याय आणि 24 वचनमध्ये तिथं असं लिहिलंय की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, त्यांना पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. पूर्ण मनाने आपण देवावर काय करायला सांगितलेलं आहे? प्रेम करायला सांगितलं. आणि सैतान जो आहे तो त्या मनावर टार्गेट करायचा प्रयत्न करतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या लक्षात येणार नाही, पण सैतान जो आहे तो आपलं लक्ष आपल्या मनावर ठेवायचा प्रयत्न करतो. आता तो काय शस्त्र वापरतो लक्षात घेतलं पाहिजे. सैतान ह्या अध्यायामध्ये, या 3ऱ्या अध्यायामध्ये कशा प्रकारचं शस्त्र तिथं वापरतो. तिथं आपण बघतो की तो शस्त्र जे वापरतो तर खोटं बोलण्याचं शस्त्र वापरतो. सैतान खोटं तिथे असं बोलतो आपण बघतो. जेव्हा आपण योहानचं सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय जर बघतो त्याचा 44 वचनामध्ये, तिथे जेव्हा येशू ख्रिस्तांचं यहुद्यांबरोबर वाद चालला होता तेव्हा येशू ख्रिस्ताने तिथं स्पष्ट त्या लोकांना सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सैतान खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचेच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे ना. म्हणून आपण बघतो की सैतान जो आहे तो लबाड आहे आणि खोटे बोलतो, आणि तो जो हत्यार किंवा शस्त्र वापरतो आपल्या मनावर परिणाम करण्यासाठी तर तो म्हणजे खोटं बोलणे है ना. इथे आपण या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये पहिलं वचन जेव्हा वाचलं की जो सैतान आहे तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये काय
प्रश्न निर्माण करतो. सैतानचं पहिले काम आहे वचनामध्ये प्रश्न निर्माण करणे, है ना? अरे, सैतान असं विचारणार आपल्या मनामध्ये, अरे असं लिहिलंय का व्यभिचार करू नको? अरे, सैतान असं विचार, अरे चोरी करू नको म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे का कुठे? है ना? व्यसन करू नको कुठे लिहिलेले काय? काय वेळेस आपण बघतो की बऱ्याच जण प्रश्न लोक विचारतात, अरे असं कुठं काय लिहिलंय का वचनामध्ये? हं? तो एक भाग आहे, सैतान आपल्या मनावर परिणाम करण्याचा पहिला भाग आहे. अरे हे आहे का, असं लिहिलेलं आहे का कुठे? है ना? तर प्रश्न विचारणं हा सैतान, त्या वचनाचा प्रश्न विचारणं ते सैतानचं काम आहे. दुसरी गोष्ट आपण असं बघतो की तो जो सैतान आहे, 3ऱ्या अध्यायामध्येच 5व्या वचनामध्ये आपण बघतो. 4थ्या वचनामध्ये असं म्हणतो की अरे तुम्ही खरोखरच मरणार नाही, है ना? तिथे 2ऱ्या अध्यायामध्ये देवाने स्पष्ट सांगितलंय की तुम्ही खास मरशिला, है ना? अरे तो म्हणतो तुम्ही मरणारच नाही. खोटे बोलतो आणि माणसांना असं पटवून द्यायचा प्रयत्न करतो. अरे काय फरक पडत नाही. देवाच्या वचनाला एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाहीये, है ना? तो कसा प्रकारे खोटं बोलतो आणि मनावर परिणाम करायचा प्रयत्न करतो बघा. तिसरी गोष्ट आपण बघतो की अशा प्रकारे जेव्हा आपल्याला शैतान गुंतवतो, तेव्हा आपण त्या वचनाचा आधार आहे ना अशा प्रकारे घ्यायचा प्रयत्न करतो, जसा इथं हवेने घेतला. हवेने अधिक गोष्ट त्याला सांगितली. शैतानला काय सांगते ती, की शैतानाला ती म्हणते की देवाने सांगितलंय की तू त्या फळाला स्पर्श सुद्धा करू नकोस. असं कुठे त्या देवाने त्या वचनामध्ये सांगितलं पण नाही 2ऱ्या अध्यायामध्ये की स्पर्श करू नको. पण आपण बघतो इथे हवा जे आहे 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये अधिक जोडून सांगते की अरे स्पर्श पण नाही करायला सांगितला. म्हणजे आणि तिथं असं लिहिलेलं आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये असं असं पण ती म्हणते की जर तुम्ही ते खाल तर मराल, कराल तर मराल, फळ खाल तर कराल. पण देवाने असं नाही सांगितलं. देवाने आता खास तू मरशील. म्हणजे वचनाचं आपण बघितलं की जेव्हा एखाद्या पवित्र शास्त्राच्या बद्दल आपण प्रश्न निर्माण करतो है ना, किंवा त्याची छेडछाड करायचा प्रयत्न करतो, तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सैतानचा डावपेच आहे. सैतान नेहमी काय करतो की अशा प्रकारे वचनामध्ये हे आहे का, हे खरं आहे का, हे सत्य आहे का, हे वचनामध्ये असंच लिहिलंय का, किंवा त्याच्यामध्ये छेडछाड. आपण बघतो जगामध्ये अशा प्रकारचे जे लोकांना आपल्या हिशोबाने आवडतं त्याच प्रकारचं वचन ते करतात आणि बाकीचं काय करायचं करतात, छेडछाड करून खोडून हे असं नाहीच आहे म्हणून काय करायचं करतात, ते वेगळं करतात आणि आपल्या हिशोबाने वचनाच्या आपल्याला जसं आवडेल तसं करायचा प्रयत्न करतात आणि हेच सैतानला आवडतं. आणि म्हणून त्याचा उद्देश काय? तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा उद्देश काय? उद्देश हाच आहे की आपण देवाच्या वचनाला अज्ञानी असलं पाहिजे. वी शुड बी इग्नोरंट टू वर्ड्स ऑफ गॉड. म्हणजे देवाच्या वचनाबद्दल आपण अज्ञान असलं पाहिजे, आपल्याला जास्त माहिती नसली पाहिजे. हे काय करा, है ना? जर आपल्याला देवाच्या वचनाची माहिती नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण बुडालो. वी आर संक. आपण आपल्याला जर कोणी विचारलं की ना अरे तुमच्या देवाची इच्छा काय आहे तुमच्या शिक्षणाबद्दल, मला माहित नाही. अरे मुलाबाळांच्या लग्नाबद्दल देवाची इच्छा काय, वचन काय सांगतं, मला माहित नाही, है ना? तरुणपणात मी कसं जगायचं, देवाची इच्छा काय, देवाचं वचन काय, मला माहित नाही. जर आपण ह्या गोष्टी जर असं म्हणत गेलो तर लक्षात घेतलं पाहिजे सैतानने आपल्याला अज्ञान ठेवलेलं आहे आणि आपण बुडालो. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये सैतान हेच विचार करतो की या व्यक्तीला मी या ख्रिस्ताच्या देवाच्या इच्छाच्या विरुद्ध इग्नोरंट अज्ञान असं ठेवायचा प्रयत्न मी करणार. आणि मग यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, संरक्षण म्हणून जे 4था भाग आहे आपल्या जीवनामध्ये, आपण ख्रिस्ती म्हणून जगत असताना आपलं संरक्षण काय असलं पाहिजे? संरक्षण आपलं एकच असलं पाहिजे, देवाचं वचन. देवाचं वचन. एक उदाहरण मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. याचं कारण असं आहे की जेव्हा येशू ख्रिस्त सैतानाबरोबर त्याची बातचीत झाली आणि सैतानाने त्याची परीक्षा घेतली, तेव्हा 40 दिवस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांनी काही खाल्लं नव्हतं, तेव्हा सैतान येऊन तिथे ख्रिस्ताला काय म्हणाला, अरे बापरे, मी काही दिवसापूर्वीच ऐकलं की पिता म्हणतो तुला की तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, किती तुझ्यावर प्रेम करतो, है ना? तर तू 40 दिवस काय खाल्लं नाहीस, है ना? तर एक काम कर, या धोंड्यांना सांग भाकरी पण आणि तू भाकरी खा. तिथं आपण बघतो येशूने त्याला उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नाही जगेल असं नाही, तर परमेश्वराच्या वचने जगेल. पुन्हा आपण बघतो की तो सैतान पुढे जातो आणि काय म्हणतो, तू मला या सगळ्या गोष्टी दाखवतो आणि म्हणतो मला तू नमन कर. पण येशू ख्रिस्त तिथं काय वापरतो, वचन वापरतो. काय म्हणतो, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर.
मग हे सगळं झाल्यानंतर शेवटी काय करतो तो शैतान, त्याला परत म्हणतो की बाबा एक काम कर, तू काय कर, वरती जे आपण आलेलो आहे इथून तू उडी टाक, तुला देवदूत झेलून धरतील. तरी पण तिथं काय प्रश्न, तिथं काय आपण बघतो की येशू ख्रिस्त तिसऱ्यांदा पुन्हा वचनाच्या द्वारे काय म्हणतो, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. थोडक्यात सांगायचं काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त 100% देव आणि 100% मनुष्य असताना सुद्धा जेव्हा तो सैतानाचा सामना करतो, तेव्हा तो सामना करत असताना फक्त देवाच्या वचनामधूनच सामना करतो. तो हेच दाखवायचा प्रयत्न करतो प्रभू येशू ख्रिस्त की माझे जे शिष्य आहेत, माझे जे चेले येणारे आहेत, ते पुढे जीवन जगत असताना जेव्हा तो सैतानचा सामना करणार आहेत, तेव्हा ते फक्त देवाच्या वचनामधूनच करायचं आहे. इथं प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे असं बायबल घेऊन किंवा असं वाचून शोधून करायची गरज पडली नाही. मग आपल्याला सुद्धा जेव्हा आपण वचनाची तयारी करतो, तेव्हा सैतानाचा सामना करत असताना आपल्याला जर वचनाची माहिती असेल तरच आपण त्या सैतानाचा सामना करू शकतो. म्हणून दिवस रात्र देवाचं वचन मनन करण्याचं किंवा सकाळी वाचायचं, हे आपली नित्य आपण हे करणं गरजेचं आहे. थोडक्यात बघा, समजा आपल्याला सकाळी कुठे कामावर जायचंय, कुठे बाहेर जायचं आणि आपल्याला गाडीने प्रवास करायचा असेल, जर गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर आपण काय करतो, सर्वप्रथम जाऊन पहिले पेट्रोल भरतो, तरच आपण आपल्या कुटुंबाला किंवा आपण स्वतःला आपण त्या गाडीतनं घेऊन जाऊ शकतो. जर आपण पेट्रोलच भरत नाही तर आपण जाऊ शकतो का? नाही. तशा प्रकारे सैतान जेव्हा इथे आपण आपलं जीवन जगत असताना सैतान आपल्या मनावर टार्गेट करतो, त्याचं लक्ष आपल्या मनावर आहे आणि त्याचं हत्यार हेच आहे की तो खोटं बोलतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये अडकून ठेवायचा प्रयत्न करतो. तिसरी गोष्ट आपण बघतो की त्याचा उद्देश काय, की आम्हाला तो देवाच्या वचनापासून अज्ञान ठेवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण संरक्षण म्हणून काय वापरलं पाहिजे, की आपण संरक्षण म्हणून देवाच्या वचनामध्ये स्थिर आणि नित्य वाढत जाणं गरजेचं आहे. आपण इथं बघतो की ही जी पहिली गोष्ट आहे, आपण पहिला भाग इथं बघितलेला आहे. दुसरा भाग आता वेळ नाही आपल्याकडं, तर दुसरा जो व्यक्ती त्याच्याबद्दल आपण बघूया. पहिली आपण जर बघितलं ते मनावर तो काय करतो, टार्गेट करतो. दुसरी गोष्ट जी आहे, आपण जे इयोबाचं पुस्तक बघूया. दुसरा व्यक्ती, पहिले आपण हवाचं बघितलं, दुसरा व्यक्ती इयोबचं बघूया. इयोबच्या पुस्तकामध्ये आपण असं बघतो की काही दूतांवरती जेव्हा स्वर्गात गेले त्यांच्यामध्ये सैतान पण गेला आणि तो देवाच्या समोर उभा राहिला. देवने काय म्हटलं की ह्या पृथ्वीवर तू कुठे होतास? तर मी सर्व पृथ्वीवर फिरून आलो. अच्छा अच्छा, तर तू माझा तो सात्विक, तो भय धरणारा इयोब याच्याकडे लक्ष दिलं का? तर तो म्हणतो की लक्ष, आता त्याला काय, तू तर सर्व काय दिलंय त्याला, तू पैसा दिलाय, धन दिलंय, कुटुंब दिलंय, मग तो तर साहजिकच धार्मिक राहणार आणि तो तुझेच वाहवा करणार है ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की तू त्याला सगळं दिलंय, तू त्याला सगळं सावरून धरलायस आणि म्हणून सगळं ठीक आहे, तू त्याच्याकडनं हात काढून टाक, बघ तो कसा काय करेल, तुझा तोंडावर तुझा आवेर करेल. परमेश्वर त्याला मुभा देतो, जा तू काय कर, पण त्याला हात लावू नकोस. आणि आपण बघतो तिथं जेव्हा शैतान खाली येतो, त्याचं घरदार सगळं काय होतं, नष्ट होऊन जातं. परत तो जेव्हा वरती स्वर्गात जातो, तेव्हा देवासमोर उभा राहतो, तेव्हा पण पुन्हा देव विचारतो, माझ्या योबाकडे लक्ष गेलं का? तो म्हणतो, कसं जाणार, त्वचासाठी त्वचा, तू त्याला सांभाळून ठेवलंयस आणि मग त्याचं संरक्षण केलंयस. तर देव म्हणतो, पुन्हा तू जा, तू त्याला हात लावू नकोस, बाकी सर्व कर. आणि त्वचासाठी त्वचा म्हणून आपण बघतो की सैतान तो हा खाली येतो आणि परत त्याला गळवा येतात. दुसरी गोष्ट म्हणजे सैतान आपल्या बॉडीवर, शरीरावर टार्गेट करतो लक्ष. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरावर काय करतो, तो टार्गेट करतो, लक्ष करतो. जर आम्ही बघितलं तो शरीरावर का टार्गेट करतो, का लक्ष करतो, कारण की जर नीट जर बघितलं तर पहिली कोरिन्थीकरास पत्र त्याचा 3रा अध्याय 16 वचन मध्ये जर आपण वाचलं तर तिथं काय लिहिलेलं आहे, तिथं असं लिहिलंय, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? पहिली गोष्ट, आपलं शरीर देवाचं मंदिर आहे. सैतान फार धूर्त आहे, त्याला माहिती आहे हे देवाच्या मंदिरवर आघात करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या कोरिन्थीकरास पत्रामध्ये 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. ह्या मातीच्या आत, या शरीरामध्ये काय आहे, संपत्ती साठवून ठेवलेली आहे, संपत्ती साठवून ठेवलेली आहे. सो सैतानला हे सर्व माहिती आहे की हे जे शरीर आहे, हे जी संपत्ती आहे किती महत्वाची आहे आणि म्हणून तो त्याच्यावर लक्ष ठेवतो. त्याच्यावर तो काय करायचा, तो आघात करायचा प्रयत्न करतो है ना. आपण बघतो तर तो हत्यार काय वापरतो बरं, तो हत्यार किंवा वेपन किंवा शस्त्र काय वापरतो माहितीये, कष्ट, सफरिंग. योगच्या जीवनामध्ये आपण बघितलं, कष्ट आलं है ना.
तो कष्ट आमच्या जीवनामध्ये आणतो. कसं असतं बघा, कष्ट दोन प्रकारचे असतात. एक कष्ट जे असतं ते दुरुस्त करण्याचं कष्ट असतं. एका व्यक्तीला, एका ख्रिस्ती माणसाला दुरुस्त करतं ते. दुसरी गोष्ट म्हणजे ते कष्ट जे परिपूर्ण करतं. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला परिपूर्ण करायचा प्रयत्न करतं. जर आपण दुरुस्त करणारं कष्ट जर बघितलं, तर ते एक उदाहरण मी आपल्याला देतो, की माणसाने योनाबद्दल आपण बघूया. योनाला असं कष्ट आलं, की जेव्हा वादळ आलं, आपण बघतो की त्याच योनाला समुद्रात टाकण्यात आलं. त्या योनाला आपण बघतो माशाच्या पोटात गेला, तिथं त्याला त्रास झाला, तिथून तो बाहेर पडला, उलटी केली, म्हणजे किती त्रासामध्ये गेला. ते कुठलं होतं? दुरुस्त केलेल्या चुकीचं दुरुस्त करणं. देवाने त्याला तिथं काय केलं? चेसन केलेलं, फटका देऊन त्याला काय केलं? सरळ केलेलं आहे. म्हणजे काही कष्ट असतात ते दुरुस्त करण्याचे कष्ट असतात, है ना. आणि दुसरी गोष्ट आहे परफेक्टिंग, म्हणजे परिपूर्ण कष्ट आपण बघतो, ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की जा, आता आपण इथे 5,000 लोकांना जेवण दिलेलं आहे. आता तुम्ही काय करा, तिकडे जा, नावेत बसा आणि तिकडं पलीकडे आम्ही येतो. आपण बघतो की ते जातात आणि वादळ येतं, तिकडे आपण बघतो कष्ट, त्यांच्या जीवनामध्ये येणारे कष्ट आहेत. पण तो कष्ट, ते कसे कष्ट असतात? ते त्या व्यक्तींना परिपूर्ण करण्यामध्ये कष्ट असतात. आता सैतान पण हे एक हत्यार वापरतो, शस्त्र, माणसाला कष्ट देणे. आम्ही म्हणतो नेहमी, अरे माझ्या जीवनामध्ये एवढे कष्ट का, मला एवढा त्रास होतो, माझ्या घरचे एवढे आजारी असतात, माझ्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला मोठा आजार झालाय, मोठा रोग झालाय, है ना, है ना. तर ह्याशा प्रकारे सैतान पण सुद्धा काय करतो, जसं इयोबच्या जीवनामध्ये आपण बघितलं कष्ट दिलं, पण इयोबचं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की इयोब काय म्हणतो, की देवाने मी नग्न आलो, मी नग्न जाणार. हे तर सगळेच मान्य करणार, मी पण म्हणू शकतो, आपण कोणी सगळं म्हणू शकतो. पण याच्यामध्ये पण तो देवाला धन्यवाद देतो. ती गोष्ट जरा अवघड आहे, की माझ्या कष्टामध्ये, माझ्या त्रासामध्ये मी कसं काय देवाला धन्यवाद देऊ. पण इयोब तिथं धन्यवाद देतो. आता जेव्हा सैतान हे हत्यार वापरतो, हे शस्त्र वापरतो आपल्या जीवनामध्ये, जेव्हा कष्ट देतो, आम्हाला असं वाटतं देवा हे माझ्याच जीवनात का दिलेलं. हे जेव्हा करत असतो, त्याचा उद्देश काय असतो? त्याचा उद्देश एकच असतो, त्या कष्टामध्ये आम्ही आमचा धीर सोडावा, हे सैतानचं काम असतं. देवात आहे ना, देवाच्या आपण जीवनामध्ये चालत असताना, देवाच्या इच्छेला पूर्ण करत असताना आम्ही धीर सोडावा, हे सैतानचं काय असतं? इच्छा आहे, उद्देश आहे. आता याकोबाचं जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो, याकोबाच्या या पुस्तकामध्ये जो 42 अध्याय आहे, बरोबर आहे. या 42 अध्याय मध्ये जर सारांश जर बघितला, तो पूर्ण सारांश जर आम्ही बघितला, तर याकोबाचे पत्र मध्ये फक्त एवढ्या नवीन करारामध्ये याकोबाबद्दल एकदा सांगितलेलं आहे, इयोबाबद्दल एकच एक गोष्ट सांगितलेलं आहे. 5वा अध्याय याकोबाचं पुस्तक 5वा अध्याय 11 वचन मध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे. म्हणजे धीराबद्दल तिथं सांगितलेलं आहे. 42 अध्यायमधनं जो सारांश काढलेला आहे एकच आहे, की इयोबाचा धीर. म्हणून अधीर जेव्हा आम्ही होतो किंवा धीर सोडतो, याचे उदाहरण आम्ही बघू शकतो, की जुन्या करारामध्येच बघू शकतो. अब्राहमने धीर सोडला आणि हागारशी लग्न केलं, जे मूल झालं, आज जगाला त्रास आहे. पुढे आपण बघतो की त्यांनी धीर सोडला, त्याच्या पत्नीला घेऊन गेला, मिसर देशामध्ये घेऊन गेला, तिथं स्वतःच्या पण जीवाला धोका निर्माण केला आणि पत्नीला पण धोका निर्माण केला. पुढे आपण बघतो मोशेच्या जीवनामध्ये, मोशाने धीर सोडला आणि तिने काय केलं, एका माणसाला मारून टाकलं आणि तो काय केला, त्याला गाडून पळून गेला, रानात राहिला इतकं वर्ष. त्याच्यानंतर तिथं पण गप नाही, एकदा असा धीर सोडला त्याने, की जाऊन त्या खडक्याला काठी मारली, तर त्याला जे तिकीट मिळणार होतं कनान देशामधलं, ते तिकीट सुद्धा देवाने काय केलं, काढून टाकलं. पुढे आपण असं बघतो, दाविदाने इस्रायल लोकांची गिनती केली, जी करायला नको पाहिजे होती. 70,000 लोक मेले, धीर सोडला आणि काय केलं त्यांनी, है ना, 70,000 लोक त्याच्यामुळे मेले गेले. नवीन करारामध्ये बघतो, पेत्रनी पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पकडलं, धीर सोडला आणि त्यांनी काय केलं, तलवारीने त्या माणसाचा कान कापला. म्हणजे सैतान जो आहे, अशा प्रकारे जेव्हा अशा आमच्यावर सफरिंग येतात, आमच्यावर कष्ट येतात, आम्हाला जेव्हा तो कष्ट आणतो, त्याची हीच इच्छा असते की आम्ही धीर सोडला पाहिजे, अधीर असलं पाहिजे, जेणेकरून आपण अजून काय करू, खड्ड्यात पडू आणि देवापासून लांब जाऊ. देवापासून लांब करण्यासाठी तो ह्या गोष्टी करतो. आणि आपण इथं बघतो की अशा प्रकारे त्याचा उद्देश आहे की आम्ही धीर सोडला पाहिजे ह्या कष्टामध्ये. आता पुढे जाऊन जर बघितलं, तर संरक्षण काय असलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. तर जर आपण वचनांमध्ये बघितलं, तर प्रभू आपल्याला असं सांगतो की तुम्ही लक्ष द्या, नीट बघा, पौलाकडे बघा. पौल म्हणतो की अशा प्रकारचं कष्ट माझ्या जीवनामध्ये होतं.
अशा प्रकारचाच काटा माझ्या जीवनामध्ये होता आणि त्याच्यामध्ये मला मला खूप खूप त्रास होत होता. आणि त्यांनी देवाकडे तो सारखा विनंती करत होता. 3 वेळा जसं प्रभू येशू ख्रिस्ताने गत्सेमने बागेमध्ये विनंती केली, तसं आपण बघतो की ह्या पौलाने 3 वेळा देवाकडे विनंती केली, देवा ह्या कष्टातून मला बाहेर काढ. हे कष्ट माझ्या जे जीवनामध्ये आलं ते ना बाहेर काढ. पण देवाने काय म्हटलं, मी तुझे ते देवाने जी प्रार्थना ऐकली नाही. पण देवाने काय सांगितलं, दुसरं करंथीकरास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 9 वचनमध्ये काय सांगितलं, माझी कृपा तुला पुरी आहे. प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर आमचं तारण कृपेच्या द्वारे झालं आहे, तर आमचं जीवन पण कृपेच्या द्वारेच चाललं पाहिजे असं आपल्याला प्रभू सांगतो. कारण की जर आमच्या जीवनामध्ये कृपा नाही, तर आमच्यामध्ये येणाऱ्या या सर्व कष्टांना संरक्षण म्हणून आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. विजयी जीवन आपण जगू शकत नाही. म्हणून आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की सैतान जेव्हा तुमच्या शरीरावर आघात करतो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कष्ट येतात आणि त्याचा उद्देश आहे की अशा प्रकारचे आम्ही अधीर असलं पाहिजे, आम्ही धीर सोडला पाहिजे. पण प्रभू म्हणतो की तुम्ही एक लक्षात ठेवा की संरक्षण म्हणून तुम्ही देवाच्या कृपेची मागणी करा. प्रियानो, अशा प्रकारे आपण देवाच्या कृपेची मागणी करणं गरजेचं आहे, जेव्हा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे संकट, कष्ट येतात. म्हणून प्रियानो, आपण 2 गोष्टी बघितल्या. आता माझा वेळ झालेला आहे. तर 2 गोष्टी आपणच फक्त बघितलं शकता. अजून 2 गोष्टी आहेत, पण आता मी पुढच्या वेळेस वेळ मिळेल तर मी नक्कीच सांगू. तर 2 गोष्टी. एक मन, जेव्हा मनावर आघात होतो, तेव्हा आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्या शरीरावर अशा प्रकारे शैतान लक्ष करतो, तेव्हा आपण देवाच्या कृपेमध्ये वाढणं गरजेचं आहे. देव करो अशा प्रकारे देवाच्या वचनामध्ये वाढ जाण्यासाठी आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत जाण्यासाठी या प्रभू आपल्या सगळ्यांना सहायता मदत करो. धन्यवाद.